आता आपल्या सर्वांना माहिती मार्गशीर्ष महिना चाललाय. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण देवी लक्ष्मीची भरपूर सेवा करतो. त्यात आता पौर्णिमा आहे. आज संध्याकाळी पौर्णिमा सुरू होते 4:59 ती उद्या दुपारी 2:31 संपणार आहे. तर आपल्याला सर्वांना माहिती आपण प्रत्येक पौर्णिमेला जे सेवा करतो ते सेवा आपल्याला करायचं आहे. सत्यनारायण तुम्हाला आज 14 तारीख म्हणजे शनिवारी सत्यनारायण करायचं संध्याकाळी. तुम्ही 6, 7, 8 वाजेपर्यंत केला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्हाला दुसऱ्या जे सेवा ज्या आहेत त्या तुम्ही आज करा किंवा उद्या केला तरी चालेल, उद्या दिवसभर कधीही केला तरी चालेल. काय करायचं आपलं कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चन तुम्ही तुमच्याकडे देवीचा टाक असेल त्याच्यावर करा, तुमच्याकडं फोटो असेल देवीचा त्याच्यावर करा, किंवा आपलं श्रीयंत्र आपण कुंकुमार्चन करतो ते आपण कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चन करताना आपल्या सर्वांना माहिती आपण 16 वेळा श्री सुक्त म्हणतो, किंवा तुम्ही 1 वेळा श्री सुक्त म्हटला तरी चालेल. 16 वेळा गायत्री मंत्र, महालक्ष्मी गायत्री मंत्र, 16 विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा तुम्हाला कुबेर गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा तुम्हाला वर्णाव मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडावेच्छे हा 16 वेळा म्हणायचा आहे. सो ह्या सेवा बोलायची सेवा करायची. सोबत तुम्ही एकदा व्यंकटेश स्तोत्र सुद्धा वाचा. ही लक्ष्मीप्राप्ती सेवा ही आपल्याला करायची. लक्ष्मीप्राप्ती म्हणजे काय? घरात नुसता पैसा येण्याचा नाही, आपले जे लक्ष्य आपली जे कोणत्या आपण गोष्टी टार्गेट करतो ते पूर्ण होण्यासाठी भगवंताची कृपा आपल्यावर असावी, त्याची साथ आपल्याला असेल म्हणून ही सेवा आपल्याला करायची. श्री स्वामी.